नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपली लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत गहू खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन हे जास्तीत जास्त उत्पादन कशा पद्धतीने घेता येईल आज या व्हिडिओमध्ये आपण बघूया. तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या पहिले तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर बघा शेतकरी, ह्या आपला गहू आहे नर्मदा सागर. या गव्हाला झालेली आहे आजच्या तारखेत 41 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. तर उद्या आपला चौथा फेर चालू होईल. आपण आता 41 दिवसाच्या कालावधीमध्ये काय काय केलं? 3 पाणी दिले, 2 फवारणी केल्या, 1 तणनाशकाची आणि 1 कीटकनाशकाची कालच फवारणी झालेली आहे. आणि युरिया दिला आपण दुसऱ्या पाण्याला. तर आता चौथं पाणी आपण देणार आहोत. 3 पाणी आपण 4-4 तासाचे दिले. आता चौथं पाणी आपलं 6 घंट्याचं असणार आहे. का आता आपल्या गव्हाची अवस्था नाही काय, फुटवे आहे आणि वाढ आहे आणि त्याची जे उंबई आहे, त्याची जी पोटरी आहे ती वाढली पाहिजे. याला जमिनीतून पोषक तत्व मिळाले पाहिजे आणि आपलं खत हे जर मिळालं तर नक्कीच आपल्या घराची जे काही उंबई आहे त्या घराची वाढ होईल आणि गव्हाची संख्या जास्तीत जास्त येईल शेतकरी मित्र. म्हणजे एक उंबई 45 ते 50 दाण्याची तयार होईल आपण जर खत दर दिले तर चांगल्या रीते गहू येईल, वाढ होईल आणि गहू भरणीलाही मदत होईल. तर या अवस्थामध्ये पाणीही कमी नको आणि खत पण कमी नको. पेरणी वेळेस तर दिले, पण आताही खत दिले तर आपल्याला नक्की समोर फायदा होईल, भरून येईल गहू चांगला. तर असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो. आता आपलं खत कोणतं आहे तर बघा, आपण आता आपल्या गोडाऊनमध्ये जाऊया. तुम्ही तुमचं नियोजन कसं आहे तर तुम्ही नक्की आपल्या व्हिडिओला प्रतिक्रिया द्या शेतकरी मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आता आपली एकरी 1 बॅग आहे युरिया आणि 25 किलो आहे मिश्र खत. युरिया आहे, मिश्र खत आहे 12-32-16 किंवा 10-26-26 असं देऊ शकता तुम्ही. बघा आता हे आपलं खत आहे, हे बघा मिक्स केलेलं आहे. आता आपण फेकायला सुरुवात करूया. आणि युरिया पण खत पण आहे आपल्याजवळ. तर अशा पद्धतीने जर आपण खत आणि युरिया दिला तर नक्कीच आपल्या गव्हाची वाढ होईल, उत्पादनातही वाढ नक्कीच होईल शेतकरी मित्रांनो. तर आता युरिया आणि खत कधी फेकायचं तर सकाळला फेकू नका, कारण की सकाळला काय गव्हामध्ये दड राहते. दडमध्ये जर युरिया फेकला तर त्या युरियाने आपले गव्हाचे जे पानं आहे, जे आता हे जे पाला आहे गव्हाचं, हे पालीवर सुटलेला आहे आपला गहू. तर ह्या पाल याची जळते, डागं पडतात युरियाचे, दड राहते आणि आपल्याला व्यवस्थित कामही करता येत नाही. तर अगोदरल्या दिवशी युरिया फेका तुम्ही, जेणेकरून दड राहणार. जसं आता 3-3:30-4 वाजले असतील आताचे, तर आता जर दड फेकला तर आपल्याला व्यवस्थित कामही करता येते आणि गव्हाला कोणतं नुकसान हानी पोहोचणार नाही. या पद्धतीनं खत फेका आणि सकाळलाच पाणी लवकर द्या. शिपी जशा शिपा जाते तुमच्या, त्या शिपीच्या पद्धतीने खत फेका. फेकून नका ठेवू, एका दमाने फेकून नका देऊ, कारण की एका दमानं जर युरिया फेकला आपण तर युरिया खत हे जे मुंग्या राहतात गव्हामध्ये हे जमा करतात एका जागी. मग एका जागी जमा केलं तर तिथं आपण पाणी देतो. पाणी जर दिलं मग ती एका जागी युरिया खत जमा राहते, तर तिथं जास्त मात्रा होते, तर तिचा गहू जळतो. तर असं नाही होऊ यासाठी आज मी फेकणार आहो आणि उद्या सकाळलाच 8 वाजता चालू करणार आहो. तर आज पूर्ण जर 2 दिवसात जर मी युरिया फेकला पूर्ण शेतात, तर ओलीत व्हायला तर 10 दिवस पाहिजे. त्या 10 दिवसात तिथे शिप जायला तिचं युरिया किती जमा करणार, नाही का? तर आज फेकणार, उद्या लगेच शिप. तर असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो आपलं. तुम्हाला कसं वाटला या व्हिडिओ? नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो. आणि युरिया बारीक वापरा. बघा शेतकरी मित्रांनो, आपला ह्या युरिया बारीक आहे. बघा आपला ह्या युरिया बारीक आहे. बारीक युरिया लवकर बिघडतो, ठोकं युरिया विरघळत नाही आणि पिकालाही व्यवस्थित लागत नाही शेतकरी मित्रांनो. तर चला तर आपण फेकायला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो. ह्या व्हिडिओ कसा वाटला नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की प्रतिक्रिया लिहा तुम्ही.
पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.